नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वृद्धावस्थेत म्हणजेच म्हातारपणी शरीराची आणि मनाची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. चांगली दिनचर्या ठेवली तर आरोग्य, मानसिक शांतता आणि सामाजिक जीवन चांगलं राहतं. वृद्धावस्थेतील आदर्श दिनचर्या तुम्ही अशी ठेवू शकता. सकाळची सुरुवात 5:30 ते 8च्या दरम्यान तुम्ही करू शकता. पहाटे लवकर उठा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंड आणि हातपाय स्वच्छ धुवा. स्वच्छता ठेवा. दात घासा. जीभ नीट घासा. थोडंसं गरम पाणी करून 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. त्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. साधा तुम्ही व्यायाम करू शकता. 30 ते 45 मिनिटे. मग यामध्ये अनुलोम, विलोम, कपालभाती. डॉक्टराच्या सल्ल्याने तुम्ही साधी योगासने, ताडासन, भुजंगासन, वज्रासन करू शकता. 10 ते 15 मिनिटे शांतपणे बसून श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता आणि ध्यान करू शकता. हलका चालण्याचा व्यायाम बागेत किंवा गच्चीवर 10 ते 15 मिनिटे करू शकता. नाश्ता आणि औषधे 8 ते 9:30च्या दरम्यान घेऊ शकता. संतुलित नाश्ता, यामध्ये पोळी, उपमा, फळे घेऊ शकता. औषधे वेळेवर घ्या. डॉक्टरांनी सांगितलेले औषधे घ्या. पथ्य पाळा. हलका फुलका संवाद कुटुंबियांशी मारा. वर्तमानपत्रे वाचा. गप्पा मारा. तुमचा जो रिकामा फावला वेळ आहे 10 ते 12:30च्या दरम्यान, यामध्ये तुम्ही छंद जोपासा, वाचन करा, छानसे संगीत ऐका, बागकाम करा किंवा शिवणकाम करा. सामाजिक संवाद, शेजाऱ्यांशी बोलणं, मंदिरात जाणं, कॉलवर बोलणं यासारख्या गोष्टी तुम्ही मनोरंजनासाठी करू शकता. दुपारचं जेवण 12:30 ते 1:30च्या दरम्यान करू शकता. यामध्ये कमी तेल, मीठ, साखर यासारख्या पदार्थांचा कमी वापर करा आणि पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करा. 1 तास दुपारी नक्कीच विश्रांती घ्या. दुपारनंतरचा वेळ 3 ते 5 यामध्ये तुम्ही वाचन करू शकता. TV, भजन किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. थोडंसं चाला घराभोवती किंवा अंगणात. तसेच थोडासा स्नॅक्स तुम्ही घेऊ शकता. यामध्ये फळे, कोरडे मेवे किंवा फळांचा रस खाऊ शकता. संध्याकाळी 5:30 ते 7:30च्या दरम्यान हलकासा व्यायाम करा. यामध्ये चालणं येतं. त्यानंतर तुम्ही धार्मिक कार्य, आरती, नामस्मरण यामध्ये वेळ घालवा. कुटुंबांसोबत वेळ घालवा. नातवंडाशी खेळा, गप्पा मारा आणि रात्रीचं जेवण 7:30 ते 8:30च्या दरम्यान घ्या. यामध्ये हलकंसं अन्न, खिचडी, पोळी, भाजी, सूप यांचा समावेश करा. औषधे वेळेवर घ्या. रात्रीची तयारी 9 ते 10 या वेळेत तुम्ही तुमचे दात घासू शकता, पाय स्वच्छ धुवा. नंतर तुम्ही हलकी पुस्तकं वाचू शकता, छानसं संगीत ऐकू शकता. 10पर्यंत झोपून जा. नियमित झोपेची वेळ ठरवा. महत्त्वाचं म्हणजे औषधे वेळेवर घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. आरोग्य तपासणी 6 महिन्यातून एकदा तरी करून घ्याच. समतोल आहार घ्या. यामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन्स भरपूर असलेले अन्नपदार्थ खा. पाणी प्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. मानसिक स्वास्थ्य, सामाजिक संपर्क ठेवा. एकटे अजिबात राहू नका. झोपेचे नियमन. झोप नियमित असावी. मोबाईल, TVचा अतिरेक टाळा. या दिनचर्येने तुम्ही वृद्धावस्थेतही आनंदी, आरोग्यदायी आणि सक्रिय राहू शकता. तेव्हा या दिनचर्येचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की वापर करा आणि हेल्दी आणि आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा.